आज मी बनवणार आहे अंड्याची भाजी. आता रोज रोज एकच प्रकारची अंड्याची भाजी खाऊन ना कंटाळा आलाय. सारखं मी एकच प्रकारची बनवत होते. पण म्हणलं आज थोडंसं वेगळ्या पद्धतीचं ट्राय करूया म्हणून आज थोडी वेगळ्या पद्धतीची बनवली. आता याची रेसिपी जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर कमेंट करा. मी नक्कीच पुढच्या वेळेस शेअर करेन. बाजारातून येताना भरपूर कोथिंबीर आणली होती तर ती व्यवस्थित नीट करून अशी थोडीशी पसरून ठेवली जेणेकरून लगेचच खराब होणार नाही. आता माझी स्वयंपाक तर झाला होता आणि भांडी पण घासून झाली होती. मग म्हणलं लगेच झाडू मारून घ्यावा म्हणून लागले कामाला. आता काम तर सगळं माझं होत आलं होतं, पण फक्त पूजा केली होती. पण देवपूजेसाठी फुलं काय अजून ओवीनं आणलेली नव्हती तर मी त्याचीच आता वाट बघत होते. तोपर्यंत ना बाबा आले ओवीला घेऊन. मग काय छान अशी देवपूजेसाठी फुलं आणली होती. ओ मॅडमनं सगळी फुलं तोडली ती बरं का. बघा किती भरपूर सगळी फुलं आणली होती. मग मस्त असं देवाची तिथं डेकोरेशन केलं फुलांनी. आणि आता उन्हाळ्यात ना थंड पाणी प्यायला पाहिजे की नाही म्हणून हा छोटासा डेरा आणला आहे बघा. कसा वाटला, तुम्हाला आवडला का ते कमेंटमध्ये सांगा. आणि लगेच मी त्याच्यामध्ये पाणी पण भरून ठेवलं आहे. आता ओवी मॅडम काय खाते माहिती आहे का, खारी बुंदी जी की मी तुम्हाला परवा सांगितली होती. तिला भरपूर आवडली आहे बरं का ती. आता रोज रोज कोणता अभ्यास करायचा ओवीला असा प्रश्न पडला आहे. कारण आता तिची शाळा थोडेच दिवस राहिले त्याच्यामुळे मी इकडं काय अजून तिला शाळेत घातलेलं नाही. म्हणून मी तिला थोडासा अभ्यास देत होते. चला तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा.